पुणे तिथे काय उणे अशी पद्धतीची पुण्याची ओळख आहे आणि शिक्षणाचं माहेरघर अशा पद्धतीने ओळखल्या जाते. या पुण्यात नेमकं चाललं काय? खून असेल, त्याचबरोबर बलात्कार असेल, त्याचबरोबर खंडणी असेल, कुठेतरी कोयतांची दहशत असेल, अशा पद्धतीचं पुण्यात आता सध्या सुरू झालेलं आहे. आणि काल एक प्रकरण घडलेलं आहे, ते म्हणजे इंग्लिश स्कूलचं प्रकरण आहे. 27 वर्षीय शिक्षक यांच्या माध्यमातून 17 वर्षीय मुलांचा त्या ठिकाणी विनयभंग करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी त्याच्यावर अत्याचार करण्यात आलेले आहे, अशा पद्धतीचं सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यामागचं सत्य काय? खरंच विनयभंग झालेला आहे का? किंवा कशा पद्धतीने झालेला आहे? शिक्षिकेच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या मुलावर अत्याचार करण्यात आलेले आहे, या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्याचबरोबर पुढे काय झालं हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे. आपलीच हवा या YouTube चॅनलला नक्कीच एक वेळ सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता मित्रांनो, ज्या पद्धतीने पुणे हे माहेरघर ओळखलं जाते, शिक्षणाचं माहेरघर, अशा पद्धतीची पुण्याची ओळख होती. परंतु या पुण्यामध्ये काही नवीनच चालू झालेलं आहे. ज्या पद्धतीने एखादी खंडणी असेल, कुठेतरी बलात्काराचं प्रकरण असेल, कुठेतरी खंडणीचं प्रकरण असेल, अशा पद्धतीच्या चोऱ्या-चकऱ्या असतील किंवा कोयता गँग सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे आणि कुठेतरी रोज-रोज नवीन काहीतरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. असंच प्रकरण एक काल पुण्यामध्ये घडलेलं आहे. 27 वर्षीय महिलेच्या माध्यमातून, शिक्षिकेच्या माध्यमातून 17 वर्षीय मुलांचा त्या ठिकाणी विनयभंग करण्यात आलेला आहे, अशा पद्धतीने सांगण्यात आलेले आहे. आणि तो जो मुलगा आहे तो 10वीत शिकत होता. त्या ठिकाणी 10वीचे पेपर देण्याकरता त्या इंग्लिश स्कूलमध्ये गेला होता आणि कुठेतरी त्या शिक्षिकेच्या माध्यमातून त्याला उपसण्याचं काम करण्यात आलं. एकला मुलगा पाहिल्यानंतर त्या महिलेच्या कुठेतरी मनात आलं, त्या शिक्षिकेच्या कुठेतरी मनात आलं आणि कुठेतरी तिने अलग-चाळी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला आणि तो मुलगा कुठेतरी उत्साहित झाला आणि त्या मुलाला त्या स्टॉप रूम आहे, त्या स्टॉप रूममध्ये नेण्याचा प्रयत्न त्या महिलेच्या माध्यमातून, त्या शिक्षिकेच्या माध्यमातून करण्यात आला आणि त्या ठिकाणी नको त्या अवस्थेत त्या प्रिन्सिपलच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुठेतरी चर्चा सुरू झाली आणि त्या प्रिन्सिपल त्या ठिकाणी गेल्या आणि प्रिन्सिपलच्या माध्यमातून त्याला नको त्या अवस्थेत त्या दोघांना पाहिलं. त्यानंतर प्रकरण खूप काही गाजलं. त्या ठिकाणचे जे शिक्षक असेल, त्या शाळेचं कुठेतरी नाव होतं. त्या कारणाने या शाळेचं नाव कुठेतरी खराब होऊ नये त्यासाठी त्या ठिकाणचे जे मुलं आहेत, त्या मुलाचे जे आई-वडील होते त्यांना बोलवण्यात आलं होतं. इतर मुलांच्या आई-वडिलांना बोलवण्यात आलं होतं आणि ते प्रकरण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्या ठिकाणी त्या मुलांच्या आई-वडिलांनी न ऐकून घेतल्याने त्यानंतर खडकवासला या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी तक्रार केली आणि त्या महिलेला कुठेतरी, त्या शिक्षिकेला कुठेतरी जेलात टाकण्याचं काम, त्या कैदेत टाकण्याचं काम त्या केसेसच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. परंतु ज्या पद्धतीने असं जर प्रकरण घडत असेल, कुठेतरी विद्येचं माहेरघर म्हणल्या जाते, शिक्षण हे वाघिणीचं दूध म्हणल्या जाते, अशा जर पद्धतीने कुठेतरी शाळेत जर अशा पद्धतीचे प्रकरण होत असतील तर हे खूप निंदनीय आहे. आणि ज्या मुलं आहेत त्या मुलांच्या माध्यमातून, त्या वडिलांच्या माध्यमातून त्यांनी अशी मागणी केली की कुठेतरी आमच्या मुलाला संरक्षण मिळावं. जर कोणावर भरोसा टाकायचा, जर शिक्षिका जर अशा पद्धतीचे कृत्य करत असतील, त्या मुलाचा जर विनयभंग करत असतील, कुठेतरी त्याच्यावर अत्याचार करत असतील, तर भरोसा कोणावर टाकायचा, अशा पद्धतीची सुद्धा काही शंका त्या ठिकाणी विचारण्यात आल्या होत्या. त्यानंतर शाळेच्या वतीनं किंवा त्या इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपलच्या वतीनं असंही सांगण्यात आलं की इथून पुढच्या अशा काही गोष्टी घडणार नाहीत, त्या पद्धतीची आम्ही काळजी घेऊ, अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगण्यात आलं आणि त्या ठिकाणी ते प्रकरण सोडवण्यात आलं. तर मित्रांनो, नक्कीच काय वाटते? कशा पद्धतीचं असं जर शिक्षण असेल किंवा पुढचे कृत्य होत असेल तर मुलाला शिकवायचं कसं? काय प्रश्न उद्भवतात? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.